नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत स्पीक इंग्लिश 45 वरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स बद्दल शिकणार आहोत। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा यूज कोठे करायचा, त्याच्यासाठी कोणतं स्ट्रक्चर यूज करायचं आणि ते स्ट्रक्चर यूज करून पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे, निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आणि क्वेश्चन कसं विचारायला शिकायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतो। तर व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मित्रांनो, याच चॅनलवरती मी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत। ते जर व्हिडिओ तुम्ही अजून पाहिले नसेल तर ते व्हिडिओ पण तुम्ही जरूर पहा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन। ओके, तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या चॅप्टरचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। हा प्रेझेंट टेन्समधील शेवटचा टेन्स आहे। त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आपण पाहूया। मित्रांनो, या टेन्सचा यूज कधी करायचा ते आपण पहिल्यांदा पाहूया। तर यूजमध्ये हा टेन्स आपण जे काम पास्टमध्ये चालू झाले आहे आणि अजूनही सुरू आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला हा टेन्स यूज करायचा आहे। जे काम पास्टमध्ये चालू झाले आहे आणि अजूनही चालू आहे, जसं की मी 2020 पासून इंग्रजी शिकवत आहे, म्हणजे 2020ला मी इंग्रजी शिकवायला स्टार्ट केलं आणि अजूनही ते काम चालू आहे। तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला हा टेन्स यूज करायचा आहे। किंवा मी असंही म्हणू शकतो की तो मुलगा 4 वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करत आहे, म्हणजे 4 वर्ष झाले तो काम करतोय आणि अजूनही काम करत आहे। तर ज्या गोष्टी पास्टमध्ये चालू झालेल्या आहेत आणि अजून कंटिन्युअस चालूच आहेत, अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला हा टेन्स यूज करायचा आहे। आणि या टेन्समध्ये आपण नेहमी टाईमबद्दल बोलतो, जसं की सकाळपासून किंवा तो 4 वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करतो। मी 2020 पासून इंग्रजी शिकवतो। हे 2020 हे 4 म्हणजे एक टाईम आहे। तर टाईमबद्दल आपल्याला सांगायचं आहे आणि टाईमनंतर आपल्याला सिन्स किंवा फॉर हा वर्ड यूज करून त्याच्यापुढे टाईम मेन्शन करायचं स्ट्रक्चरमध्ये। तर या टेन्ससाठी जो आपण हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे तो आहे हॅव बीन आणि हॅज बीन। ओके, तर आता आपण पाहूया पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आणि त्याच्यासाठी कोणतं स्ट्रक्चर आहे। तर पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला हॅव बीन आणि हॅज बीन हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे। आणि स्ट्रक्चर आपलं असणार आहे, सुरुवात नेहमी सब्जेक्टनं होईल, त्याच्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन, एकतर हॅव बीन यूज होईल किंवा हॅज बीन, त्यानंतर वर्बचा ING फॉर्म असेल, त्यानंतर ऑब्जेक्ट, त्यानंतर सिन्स हा वर्ड किंवा सिन्स किंवा फॉर कोणता यूज करू शकतोय। सिन्स कधी यूज करायचं, फॉर कधी यूज करायचं, याच्याबद्दलचं डिटेल आपण एक्सप्लेनेशन एका नवीन व्हिडिओमध्ये पाहूया। आत्तापुरतं तुम्ही फक्त सिन्स जरी देण्यात ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर टाईम। ओके, तर स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन, वर्बचा ING फॉर्म, ऑब्जेक्ट, सिन्स किंवा फॉर, त्यानंतर टाईम, हे स्ट्रक्चर आहे। तर हॅव बीन आणि हॅज बीन कधी यूज करायचं, तर हॅव बीन आपण अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा सब्जेक्टला यूज करणार आहे जो सब्जेक्ट आय असेल, आय हॅव बीन, किंवा वी असेल तर वी हॅव बीन, यू असेल तर यू हॅव बीन, दे हॅव बीन, किंवा प्लुरल असतील तर जसं की स्टुडंट्स, ग्रुप्स हॅव बीन। या म्हणजे सब्जेक्ट हा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन किंवा प्लुरल असेल तर हॅव बीन यूज करायचं। सब्जेक्ट हा थर्ड पर्सन किंवा सिंग्युलर असेल तर हॅज बीन यूज करायचं। थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाम, सिंग्युलर नेम। आता ही हॅज बीन, शी हॅज बीन, इट हॅज बीन, अशा पद्धतीने। ओके, तर याचे आपण काही सेंटेन्स पाहूया। पहिलं की आयसाठी, जसं की मी म्हणेन की मी 2020 पासून इंग्रजी शिकवत आहे, त्याचं इंग्रजीमध्ये कसं होईल, सब्जेक्ट आपला आय आहे, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2020, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2020, मी 2020 पासून इंग्रजी शिकवत आहे। ओके, तर आता दुसरं वी, आम्ही पुण्यामध्ये 5 वर्षापासून राहत आहोत। वी हॅव बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 5 years, सब्जेक्ट वी हॅव बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 5 years। ओके, तर आता यूबद्दल,
यूबद्दल तुम्ही सकाळपासून रोहनची वाट पाहत आहात, सकाळपासून रोहनची वाट पाहताय, तर यू हॅव बीन वेटिंग फॉर रोहन सिन्स मॉर्निंग. ओके, हे त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन झालं. त्यानंतर प्लुरलमध्ये आपण जसं की मुलं सकाळपासून क्रिकेट खेळत आहेत, चिल्ड्रन्स हॅव बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. तर हे आपण पाहिलं फर्स्ट आणि सेकंड पर्सन प्लस प्लुरलसाठी हॅव बीनचा यूज करून काही सेंटेन्स. तसंच आपण सिंग्युलर थर्ड पर्सनसाठी हॅज बीनचा यूज करून काही सेंटेन्स बघूया. जसं की तो 2 वर्षापासून तिथे राहत आहे. ही हॅज बीन लिव्हिंग देअर सिन्स 2 years. ही हॅज बीन लिव्हिंग देअर सिन्स 2 years. तो तिथे 2 वर्षापासून राहत आहे. त्यानंतर ती त्या कंपनीमध्ये 4 वर्षापासून काम करत आहे. शी हॅज बीन वर्किंग इन दॅट ऑर्गनायझेशन किंवा कंपनी सिन्स 4 years. तर अशा पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो या स्ट्रक्चरचा यूज करून. तर आता आपण नेक्स्ट पाहूया की निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे. जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे त्यावेळी आपल्याला निगेटिव्ह वर्ड यूज करायचा आहे. तो निगेटिव्ह वर्ड असेल नॉट. तर नॉट कसा यूज करायचा आहे, हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन. आणि हे स्ट्रक्चर कुठे यूज होणार आहे, इथं. बाकी सगळं सेम राहील. जसं की सब्जेक्ट हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन, PING प्लस ऑब्जेक्ट प्लस सीन्स प्लस टाईम. हे स्ट्रक्चर असेल निगेटिव्हसाठी. ओके, मी म्हणेन मी 2 वर्षापासून इंग्रजी शिकवत नाही आहे. म्हणजे त्याच्या अगोदर इंग्रजी शिकवत होतो, 2 वर्षापासून मी शिकवत नाही आहे आणि आत्ता पण शिकवत नाही आहे. तर याच्यासाठी इंग्रजीमध्ये कसं होईल, आय हॅव नॉट बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2 years. किंवा तो 2 वर्षापासून तिथे राहत नाही आहे. ही हॅज नॉट बीन लिव्हिंग देअर सिन्स 2 years. ओके, तर अशा पद्धतीने निगेटिव्ह सेंटेन्स आपण बनवू शकतो ज्याच्यामध्ये हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन यूज करायचं. तर आता आपण क्वेश्चन कसे विचारायला शिकायचं ते पाहूया. मित्रांनो, जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारायचं तेव्हा हेल्पिंग वर्ब हे नेहमी सब्जेक्टच्या अगोदर येतं. तर आपला जो सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब येईल, हॅव किंवा हॅज, आणि त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बीन, त्यानंतर VING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंग्युलर सिन्स किंवा फॉर आवड, त्यानंतर टाईम. तर क्वेश्चन आपण 2 पद्धतीने विचारतोय. एक म्हणजे पॉझिटिव्ह क्वेश्चन, दुसरं म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन. पॉझिटिव्ह क्वेश्चनमध्ये कसं विचारू शकतो त्याचं एक एक्झाम्पल पाहूया. जसं की मी म्हणेन, मी तुम्हाला विचारतोय, तू 2 वर्षापासून इंग्रजी शिकवत आहेस का. हॅव यू बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2 years. किंवा तो 2 वर्षापासून तिथे राहत आहे का. हॅज ही बी लिव्हिंग देअर सिन्स 2 years. तर अशा पद्धतीनं आपण, आणि याचे आन्सर येस किंवा नो असणार आहे. ओके, तर हॅव आणि हॅजनं वाक्याची सुरुवात होईल. हे झालं पॉझिटिव्ह. ओके, तर आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स विचारायचं. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं होईल की तू 2 वर्षापासून इंग्रजी शिकवत नाही आहेस का. तर याचं इंग्रजी कसं होईल, हॅवंट यू बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2 years. हॅव आणि हॅज याच्यामध्ये आपल्याला हॅवंट किंवा हॅझंट यूज करायचं आहे सब्जेक्टच्या अगोदर निगेटिव्ह क्वेश्चनमध्ये. ओके, तर हॅवचं आपण एक एक्झाम्पल आत्ता पाहिलं. हॅझंटसाठी तो 2 वर्षापासून तिथे राहत नाही का. हॅझंट ही बीन लिव्हिंग देअर सिन्स 2 years. हे त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन झालं. म्हणजे तो तिथे 2 वर्षापासून राहत नाही का. हॅझंट ही बीन लिव्हिंग देअर सिन्स 2 years. त्यानंतर क्वेश्चन मार्क. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे तर युसेज. आपल्याला यूज कधी करायचं प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचा. जी गोष्ट पास्टमध्ये चालू झालेली आहे आणि अजून चालूच आहे या सिच्युएशनमध्ये आपण यूज करतो. हेल्पिंग वर्ब आपला असेल हॅव बीन किंवा हॅज बीन, आणि सब्जेक्ट वर्बला ING प्रत्यय. तर सिम्पल आहे, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. आणि तर आपल्याला टाईमबद्दल पण याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स काय असतील याच्यामध्ये, एक म्हणजे यूज कधी करायचं आहे, त्याच्यानंतर हॅव बीन, हॅज बीन हे हेल्पिंग वर्ब, ING प्रत्यय वर्बला, आणि टाईम मेन्शन करणं. तर या 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या टेन्समध्ये. तर हा होता मग टेन्स. आजचा टेन्स खूप सिम्पल आहे. प्रॅक्टिस करा तुम्ही. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हालाही जमून जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश लर्नरपर्यंत शेअर करा, सो दॅट त्यांना पण इंग्रजी शिकायला मदत होईल. तर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप इम्प्रूव्हिंग.